गाईज कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असणार. तर गाईज आज आहे आमच्या इथं पिठवरी. आता जरा काम चालू आहे, तर काय काय होतं ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा. गाईज इथे या साईडला डाळ ठेवले, तसंच चणा डाळ, कोबी. इथं कविशा दिदी कांदा लागते. गाईज पुरणपोळ्या पण बनवल्या. इथं मिक्सर या करते, वाटण बनवते, हिंदूबाई भांडी घासते. असं कोण सांगतो आलू वड्या बनवायच्या आहेत मला. तर काहीच मी आता आलू वड्या बनवून झालेल्या आहे. अजून शिस्त. इंदुबाई घरी गेलते, आता आले मोदक बनवायला, पण सध्या लसूण सोलतं. कोण आहे गोची उर्मिला गेल. इथं अजून मिरडा घातले. त्याच्यात काय घेतलं? वाटाण्याची भाजी. वाटाण्याची भाजी आहे. पक्की बेकार हा, काही पक्की बेकार दिसते. तरच देत राहतं. हा तरच तिथे काही कालीच्या पोऱ्याचा बड्डे होता, म्हणजे राधाचा बड्डे होता. यांनी मस्त पार्टी दिली हा. त्याने मला मस्त बिर्याणी होती, पनीरची चिल्ली होती, रायता, कांदा, लिंबू, पापड बिपड जाम मस्त लागला का. 2 वेळा अजून देईन तुम्हाला पार्टी. कला तुझं पोऱ्या लगीन बिगीन करतं का? नाही मग हा ना, तुम्ही नवऱ्याची जा, मग त्याचा लगीन करा. बघा गाई हाकवायलाच निघतंय. बघा ना. होय. हा बोल. एकदा जर तुम्ही आल्या नाही हा तर तुझा मी पोऱ्या सांचे येतं का नाही त्या बघता, मग आम्ही नाही येणार का अशी सांगतो ग, अशी का बोलतो. तर काहीच आता जेवायला बिवाला बनवून झालेला आहे ना. आता पिठवरी घरात आणणार आहे, तर शूट घेणार आहे त्याचा. आणि हे बघा इथं झाली आहे तयारी बोथे. आता मी रेडी व्हायचं आहे अजून मला. दीदी पण गेलेली आहे खाली. आता पिठवरी घरात घेणार आहेत गाईच. शेड बघा काही आपल्याला. वा भाई वा. मग ती करते नाही ग कर. आता मम्मी आरती करत होती, आता दीदी करणार आहे. काही आता आतमध्ये आणणार आहेत घरात. मम्मी रेडी झालेली आहे, माझा बाकी आहे अजून. तर गाईज आता पिठवणी मांडणार आहे. तर हे बघा इथं मम्मी चालू आहे का. मी आता रेडी व्हायला जाणार आहे, परत भेटते थोड्या वेळेला. तर गाईज आता मी रेडी व्हायला अजून टाईम आहे, मला अजून टाईम आहे. म्हणजे इथं तयारी झालेली आहे. इथं आता आरती करणार आहोत आम्ही. पप्पा इथं बसलेत, इथं मम्मी चालू आहे का. आयुष दीदी पण आहे इथं. हे बघा मस्त शांत असं सजवलं आहे. वावे निर्भावी रक्षावे वरवंदन दे देव जय मंगल मूर्ती हो स्त्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान कामना मूर्ती दे देव काल ब्रह्मांडी माला विषय कंठ काल ही मूर्ती प्याला पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची ती. जय देव जय पांडुरंगा. हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा राधा कृष्णा हरे हरे. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, उपेक्षू नको. आत्ताच आरती करून झालेली आहे. जस्ट आता हे जरा चाललंय, केली बिली ठेवतायत. अजून मांडली होती पण अजून ठेवतायत. तिथं नाना आलेला आहे, नानी पण आलेली आहे, बाबा आले, आई पण आले.
बघा इथं शगुना नाही म्हणून चल बसले. बघा नाना आलेला आहे. हाय बोल. डोकरा आलेला. काल बर्थडे होता. कसा वाटतोय? बरं वाटते. कितीला झोपला खरा खरा कबुले? 3:30. ना मित्र पण हिने ना माझ्यासाठी केकच नाही Guys, मी आणला. आता आलेली फुकट खायला. नाही गाईज मी याचा बर्थडे गिफ्ट नंतर घेऊन जाणार आहे. मयंक आलेला आहे. हाय बोल. आता तरी बोल. आता कला नाही बोल. भाऊ आलेले आहेत. दीदी पण आलेली आहे. मयंक बोल ना. हाय हाय बोल. तुने सांगलं ना ब्लॉग बनवून तवाच येशील तू. ये बोल ना आता. मी फोन घेऊन जाण बघ. मी फोन घेऊन जाण. दे दे गाई जो बघा यांनी सांगितलेलं आल्यावर ब्लॉग बनव नाही. आता हाय पण नाही बोलले. काही इंदुबाई आले. हे बघा फोनचा पिशवी आणता ना का इंदुबाई. जाम लांब शिरले. केवणीची आले. केवणीची आले. इंदुबाई हाय बोल. अरे त्यांच्या मागे तू तरी काय लागते. बाबा 3 महीने है हमारे पास. 3 महीने. 3च महिना काय. 3च महिना जास्त नाही. अरे 2 बसवला आता. प्रत्येका दिदी आलेले काही 2च महिना का जास्त नाही. चैतन दादा आलेला आहे. हाय तरी बोल ना. हाय बोल. इथं आमची इथं पंखा एसी लावायची सांगायची. दीदी 2 महिना. दीदी 2 महिना. दीदी 2च. बघा आमचा डोकरा जवळ बसले. थांबा या जेवायला. कसा बोलला होता त्याच्या या जेवायला. तो तर आधीच लास्ट पोरींच्या वरचा. फार लवकर तो बघते. इंदुबाई आले. केवणी शायरी आता लगेच जस्ट केवणी शायरी का मम्मी. जाम ट्रॅफिक होती तिथं. 2 महिन्याची पाहुणी आहे. ती 2च महिने. सप्टेंबर ऑक्टोबर. मावशी आले. तिथं दीदी आहे. नानी आहे. त्याच्यावाला बसले ना बोल ना. काय हाय तरी बोल. बोल ना. हे बघ असं बोलायला ना आता सांगतो काही नाही बोलत. बोल ना. बोल जे हाय बोलायला काही नाही लागत. पैसे पण नाही लागत आताच्या जमान्यात. बोल ना. तुला सांगलेला ब्लॉग दिसेल तेव्हाच ना. बोल ना. हाय काय मयंक तू लाजत एखाद्या पोरी गती. माझं आयुष पण तसंच लाजत. हा बाबू बोल हाय. फेवरेट बहिणी आपण इथं मोदक खातोय. 2 महिने राहिले. भाविक आले इथे. पाया नीट पाया हा बस व्हेरी गुड. काही दीदी पण आले. दीदी हाय बोल. हाय बोल रे तू. हाय बोल. मी चॉकलेट दे. हा बघा ना चॉकलेट साठी आहे पण. 10 चॉकलेट आहे माझ्या. मग मला दे. मी जेवायला भाविक पण बसला इथं. बघा आयसा दीदी पापड घेऊन आले आता. चांगलं हे मला एकच पाहिजे. जे एकच. ते इंदुबाई आहे. दिवस स्वराच्या बसले. नारळ नाही कुठं नारळ. मिरच्यांचा असेल त्या. ती बघा काहीच तिथं लांब दिसतं का. थांब का इंदुबाई बघ लोणच्याची आहे जेवणीचे. काहीच बघा सफेद्यावर बसले ना. 2 महिन्याची पाहुणी बसल्या. बघा ते बघा
मयंक आता हाय बोल बाय बोलतोय काहीच बाय. जेवण करून झालेले आहे. हे जेवायला बसले तिथं. बहिणीच भाऊस एकत्र बसले. काय खरं नाही. हे बाबा आता जेवून उठले. ए बाबा हाय बोल बाय बाय बाय. जेवला आता हे बायच सांगेल काही. अजून शकुरांना जेवत आईबाईचा फोन आलेला आहे. कालोखान दिसत ना वय आईबाईचा फोन आलेला आहे काही ज्या तिथं बसल्यात ना अशी बिशी. स्वरा स्वरा हाय बोल. हे आमचा पाटील आलेला आहे. 16.5 करोडाचा मालिक वर 1-1 रुपयाला पण लढता. 200 रुपये दवाखान्यात झाला नाही बोलत. धरीला मी अवतर आईचा दाम देता येऊ मला काही. धरीला धर बबला धरीला मी बघते. जास्त हुशार करते ही जेवली का नाही? ते आमच्या दोघीला लगीन होऊन दे. तुझं मी आईसट टक्क करते ना नाही तर फिट. मी फक्त इथं पाहिजे हा काय रे? सांगू ना एक काम. पाड्यात अचार काय याच्या? अरे बाबा एक सांगू का आवडं पैसे बचत करून का वरती नाही होऊन जायचं. देव बी चेक हल्ली साईन नाही करेल. आई देव बी चेक साईन करून नाही जे हल्ली बघ बघ 200 रुपये गेले तर लढते नुसतं. 200 रुपयासाठी ते इथं दिवसाला खाला पुरत नाही. 200 रुपये ना तू 200 रुपये वाचवायची वार्ता करत. 200 रुपये कमाला कोण त्रास होतो माहितीये तुला. नाही त्याने त्या बापूस काय तो बापूस कमी भाडा पण होईन का जास्त वाढवते. आता कशी बोललीस ही बघ एके झटके 200 रुपये. ऐक 200 रुपये दिवसाला पुरत नाही. जेवढं ऐक ऐक नाही ते सगळं आणते ना तू खाण्याकरता. बाबा बरं कोणता फोन होते तरी चंद्रांशी बोलते. कोण टांगल का आमचा कोणती टांगल. बाबा बाबा ऐक ना ऑलरेडी थांबा ना. यो इंजिनियर साध्यावाला यो पण यो म्हणू पिझ्झा माग काही 50 रुपयाचा बर्गर 50 रुपयाचा पिझ्झा या सगळं आम्हाला लागतं दिवसाला. आधी रातचे मोमो लागते नाही नवऱ्याच्या काही नाही मिळणार. भेटल वही जा रे लगेच सगळं कमवणार का? मग कमावणार नाही असं थोडी आहे. कसली कमवते तोंडाच्या बाता. आम्हाला ते बघताय. तुझ्या तोंडाच्या बाता तू कसली कमवते. ऐक मी जोपर्यंत काही बनत नाही तोवर व्हेंटिलेटर काही बी असलं तरी व्हेंटिलेटर आवरा लक्षात ठेवायचा. बघ पण तसं रुपये देणार नाही. नको रे. लगेच सांगा जाऊ ना. ऐक मी पुरा बिल भरीन दवाखान्याचा दर महिन्याला. कवरा असं लाख रुपये असला तरी चालेल पण तुला व्हेंटिलेटर ठेव. आईचं टक्क करीन ना तू नको नको काही त्याच्या दोघी लग्न होऊन दे. तुझं टक्क केलंच नाही. बघू ना कोण राहतं ना कोण जात. झालं कोरी अख्खं डॉक्टरला उमडी बसवलं, अख्खं पाठ खराब झालेलं. एक पण पाठ नाही झाला. एक बी नीट तो असतो. डॉक्टर सांगतो याला शिवीला नेऊन तरी मग करू काय. हा? ते डॉक्टर सांगतो त्या दिवशी. एक काम एक बघ सगळं पाठ खराब होलं नाही का बाहेर देशात बेस्ट ऑप्शन. त्या आम्ही गेलो 7:30. आनंदाचा सासरा आयला ना तर तो हातकण्यावर जेवला ना आयला ना का योग पण एवढं मोठं होतं ताईट होता आणि हातकण्याला काय तिथं बघा गोल चालू आहे मस्त चालू आहे. आता आले माणूस लगेच सांगतो चाललो. शूटिंग झाली पुरी. शूटिंग केले की कौशी तिची मुठी आयुष्या घालते ना गाईस दाम दे तेव्हा ना लगेच. उद्या युट्यूबला नवीन आयफोनच्या बापासनी घेतला तर हे दाखव ना फोन. फोन दाखव नवीन मॉडेल येतात तो बा लगेच घेतला. आयफोन किशान आणि उभं. ए थांबा. त्याचा आयफोन आहे का किशान 200 रुपये. त्यांचे पप्पा पप्पा बघा काय सांगतं चोरी बोलता. ऐसा मित्र आहे तुमचा. मित्रांनी भाऊ नाही मित्र काय आहे. सांगते ते 200 दहा माहित आहे. हे 200 रुपये किशान 100 देईल परत 100 देईल. त्याचं तो करावं लागते पाठला पण पाठ गाईज आता घरात आले नाही बाबा आता मला झोपली. तुम्ही दोघी गेल्या ना तिचा सगळा मी बंद करणार. रांधवा नीला
बर्गर सगळा पण चल. सगळा पण पाणीपुरी नाही तिला शेवटी खावायची मारावर होणार बाबाच्या 2 पोरी आहे म्हणून बाबाच्या वाटणी आई तुला तर यार तुला वाटला वा मी काय खाणार नाही मला ट्युशनला फक्त वाटत सगळं साफसफाट एकदम रानवान तुला सोडणार नाही तर तू रानवानच आहे तू अरे मी 2 वर्ष काहीच करणार नाही काय ये पाहिजे पोरक्याच्या? जा जा पाटलांचा ओरिजिनल आहे डुप्लिकेट कलर आहे हे. तू कट्टा आणला कलर अरे पाटलाचा कलर नाही सांग ना बापा अरे ओरिजिनल जपान आहे जपानची लोक तरी गोरी ही दिसतात कशी गोरी ही वेस्ट जपान आहे. इंडिज लोकांची काली बाबा पाटला मी ब्लॉग बघला तू जाम शिवाय येतील